नमस्कार मित्रांनो, ITIच्या इलेक्ट्रिकल ट्रेडच्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या आपल्या खास सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा घटकाविषयी बोलणार आहोत जो दिसायला खूप छोटा असतो पण त्याचं काम खूप मोठं आहे आणि तो घटक म्हणजे कॅपॅसिटर. चला सुरुवात एका रोजच्या उदाहरणाने करूया. विचार करा, आपल्या घरातला पंखा आपण स्विच ऑन करतो आणि तो फिरायला लागतो, किंवा मोबाईलचा कॅमेरा आपण फोटो काढताना जो फ्लॅश चमकतो, किंवा घरातला इन्व्हर्टर लाईट गेल्यावर जो लगेच बॅकअप देतो. या सगळ्यांना अचानक एका क्षणात एवढी मोठी ऊर्जा मिळते कुठून? तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि तो आहे पडद्यामागचा खरा हिरो, कॅपॅसिटर. याला आपण एक छोटी तात्पुरती बॅटरी म्हणू शकतो, जी काय करते तर ऊर्जा साठवून ठेवते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा एकाच क्षणात ती ऊर्जा बाहेर फेकते. आज आपण ह्या कॅपॅसिटरची ओळख करून घेणार आहोत, अगदी शून्यापासून. जसं आपण आपल्या वर्गात शिकतो अगदी त्याच पद्धतीने. आपण मूलभूत विज्ञानापासून सुरुवात करून ते कुठे आणि कसं वापरलं जातं इथपर्यंत सगळं बघणार आहोत. चला तर मग बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आता कॅपॅसिटर ऊर्जा साठवतो हे तर आपल्याला कळालं, पण ती ऊर्जा म्हणजे नक्की काय, तो चार्ज येतो कुठून, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मुळाशीच जावं लागेल. या सगळ्याची सुरुवात होते स्थिर विद्युत म्हणजेच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीपासून. लहानपणी केलेला प्रयोग आठवतोय का? तो केसांवर कंगवा घासायचा आणि कागदाचे छोटे छोटे तुकडे त्याला चिकटवायचे, आठवलं? बस, कॅपॅसिटरचा सगळा खेळ याच तत्वावर आधारित आहे. जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या वस्तू एकमेकांवर घासतो तेव्हा एका वस्तूवरचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या वस्तूवर उडी मारतात. त्यामुळे एक वस्तू पॉझिटिव्ह चार्ज होते तर दुसरी नेगेटिव्ह. पण मग प्रश्न येतो की हे जे आकर्षण आहे किंवा जे दूर ढकलण्याची ताकद आहे ती किती असते, हे मोजायचं कसं? तर त्यासाठी शास्त्रज्ञ कुलॉम यांनी एक नियम दिलाय. त्यालाच आपण कुलॉमचा नियम म्हणतो. हा फॉर्म्युला काय सांगतो तर दोन चार्जमधील बल F हे त्या दोन चार्जच्या Q1 आणि Q2 गुणाकाराच्या समप्रमाणात असतं आणि त्यांच्यातील अंतराच्या D च्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. म्हणजे काय तर अंतर दुप्पट झालं की बल 4 पटीने कमी होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता हे जे बल आहे ते एका चार्जपासून दुसऱ्या चार्जपर्यंत पोहोचतं कसं? तर ते एका अदृश्य क्षेत्राद्वारे पोहोचतं. कल्पना करा की प्रत्येक चार्जच्या भोवती एक प्रभावक क्षेत्र आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. आपण हे फील्ड कागदावर काही रेषांनी दाखवतो. ह्या ज्या एकूण बलाच्या रेषा आहेत त्यांच्या संख्येलाच इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतात. आता या ज्या बलाच्या रेषा आहेत, ज्यांना आपण फ्लक्स म्हणतो, त्यांना प्रवास करायला काहीतरी माध्यम लागतं, बरोबर? कॅपॅसिटरमध्ये आपण ह्या दोन प्लेट्सच्या मध्ये एक खास पदार्थ वापरतो, जो वीज वाहू देत नाही, एक प्रकारचा इन्सुलेटर. या पदार्थांना डायइलेक्ट्रिक म्हणतात. हवा, मायका, काच, तेल हे त्याचेच प्रकार आहेत. आणि या पदार्थांची फ्लक्सला परवानगी देण्याची जी क्षमता असते तिला म्हणतात परमिटिव्हिटी. इथे खूप मोठा गैरसमज असतो, तो आधी दूर करूया. परमिटिव्हिटी म्हणजे करंटला परवानगी देणे असं अजिबात नाही. नाहीतर ते इन्सुलेटर कसलं? परमिटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर त्या पदार्थाची स्वतःच्या अणूंना ताणून त्यांच्यामध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता. जसं आपण स्प्रिंग दाबतो आणि ती ऊर्जा साठवते, अगदी तसंच. चला, आत्तापर्यंत आपण विज्ञान समजून घेतलं. आता या विज्ञानाचा वापर करून खरा कॅपॅसिटर बनतो कसा आणि तो काम कसा करतो ते बघूया. रचना तर इतकी सोपी आहे ना की वाटणार पण नाही की हे एवढं महत्त्वाचं काम करतं. यात फक्त दोन कंडक्टरच्या प्लेट्स असतात, म्हणजे वीज वाहून नेणाऱ्या पट्ट्या, आणि त्यांच्यामध्ये भरलेला असतो तो डायइलेक्ट्रिक पदार्थ. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही प्लेट्स एकमेकांना स्पर्श करत नाहीत. त्यांचं काम फक्त चार्ज साठवून ठेवणं आहे. ठीक आहे, रचना तर समजली, पण नुसत्या पट्ट्या ठेवून काय होणार? खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा आपण याला एका बॅटरीला जोडतो आणि मग सुरू होतो चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचा खेळ. चला, चार्जिंगची प्रक्रिया व्यवस्थित समजून घेऊया. एक एक पायरी. काय होतं बघा, जसं आपण बॅटरी जोडतो, बॅटरीचं पॉझिटिव्ह टोक प्लेट ए वरचे इलेक्ट्रॉन ओढून घेतं आणि बॅटरीचं निगेटिव्ह टोक तेच इलेक्ट्रॉन उचलून प्लेट बी वर जमा करतं. यामुळे काय होतं, प्लेट ए पॉझिटिव्ह चार्ज होते आणि प्लेट बी निगेटिव्ह, आणि हे चार्जिंग तोपर्यंत चालू राहतं जोपर्यंत कॅपॅसिटरचा व्होल्टेज बॅटरीच्या व्होल्टेज एवढा होत नाही. आता हेच आपण या चित्राच्या मदतीने बघूया. बघा, इलेक्ट्रॉनचा प्रवाह कसा होतोय. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल ए प्लेटवरचे इलेक्ट्रॉन जणू काही खेचून घेतोय. ते इलेक्ट्रॉन बॅटरीतून प्रवास करून निगेटिव्ह टर्मिनलकडे जातात आणि तिथून त्यांना प्लेट बी वर ढकललं जातं. यामुळे दोन्ही प्लेट्सवर एक व्होल्टेज तयार होतो. चार्जिंग तर झालं, कॅपॅसिटर आता फुल चार्ज आहे. आता काय?
समजा आपण बॅटरी काढून टाकली आणि त्या 2 प्लेट्सना एका तारेने किंवा बल्बने जोडलं तर काय होईल? बरोबर, डिस्चार्जिंग सुरू होईल. या चित्रात बघा, आता मार्ग बदलला आहे. बॅटरी नाहीये. आता बी प्लेटवर जे जास्तीचे इलेक्ट्रॉन्स जमले होते ते सैरावैरा धावत सुटतात. कुठे? तर ए प्लेटकडे, कारण तिथे इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे. आणि ह्याच धावपळीत म्हणजे करंटच्या प्रवाहात साठवलेली ऊर्जा एकाच झटक्यात मोकळी होते, उष्णता किंवा प्रकाशाच्या रूपात. ठीक आहे, थिअरी तर मस्त समजली, पण आपण टेक्निकल ट्रेडचे विद्यार्थी आहोत. आपल्याला गणिताशिवाय पुढे जाता येणार नाही. तर चला आता कॅपॅसिटरचं गणित समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला जो कायम लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे Q बरोबर C गुणिले V. म्हणजेच कॅपॅसिटरमध्ये साठणारा चार्ज Q हा त्याच्या कॅपॅसिटन्स C आणि त्याला लावलेल्या व्होल्टेज V च्या गुणाकारा एवढा असतो. सरळ सोपा आहे. व्होल्टेज वाढवलं की चार्ज वाढणार. चला एक साधं गणित सोडूया, म्हणजे हा फॉर्म्युला डोक्यात पक्का बसेल. समजा आपल्याकडे एक कपॅसिटर आहे ज्याची कपॅसिटी आहे 200 मायक्रोफॅरेड्स आणि आपण त्याला 12 व्होल्टची बॅटरी जोडली. तर त्यात किती चार्ज साठेल? चला काढूया. फॉर्म्युला आहे Q = C गुणिले V. व्हॅल्यू टाकूया. 200 गुणिले 10⁻⁶ गुणिले 12. उत्तर आलं 2400 गुणिले 10⁻⁶ कुलॉम्ब, म्हणजेच 2.4 मिलीकुलॉम्ब. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो C आहे त्याला म्हणतात कॅपॅसिटन्स. हे कॅपॅसिटरचं वैशिष्ट्य आहे आणि ते मोजतात फॅरेड या एककात. आता 1 फॅरेड म्हणजे काय? तर सोपं आहे. 1 व्होल्ट दिल्यावर जर कॅपॅसिटरमध्ये 1 कुलोम्ब चार्ज साठला तर त्याची कॅपॅसिटी झाली 1 फॅरेड. पण एक गंमत सांगतो. 1 फॅरेड ही खूप मोठी व्हॅल्यू आहे. एवढा मोठा कॅपॅसिटर बनवायचा म्हणजे एखादी खोली लागेल. म्हणून आपण प्रत्यक्षात खूप छोटी एककं वापरतो, जसं की मायक्रोफॅरेड म्हणजे 10⁻⁶ फॅरेड, नॅनोफॅरेड म्हणजे 10⁻⁹ आणि पिकोफॅरेड म्हणजे 10⁻12. हे कन्व्हर्जन तोंडपाठ पाहिजे. चार्ज किती साठतो ते तर कळालं, पण त्यात ऊर्जा म्हणजे एनर्जी किती साठते त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे. E बरोबर अर्धा CV वर्ग, म्हणजे एनर्जी बरोबर अर्धा गुणिले C गुणिले Vचा वर्ग. इथे Vचा वर्ग आहे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ व्होल्टेज थोडं जरी वाढवलं म्हणजे दुप्पट केलं तरी एनर्जी 4 पट वाढते. चला अजून एक गणित बघूया, म्हणजे हा मुद्दा अजून स्पष्ट होईल. कॅमेराचा फ्लॅश आठवतोय? त्यात एक कॅपॅसिटर असतो. समजा तो 150 मायक्रोफॅरेडचा आहे आणि त्याला 300 व्होल्टने चार्ज केलंय, तर त्यात किती एनर्जी असेल? चला कॅल्क्युलेट करूया. E बरोबर अर्धा गुणिले 150 गुणिले 10⁻⁶ गुणिले 300चा वर्ग. उत्तर येते 6.75 जूल्स. एवढी ऊर्जा एका क्षणात बाहेर पडते. म्हणूनच तो फ्लॅश एवढा तेजस्वी दिसतो. वा, आपण विज्ञान बघितलं, गणित बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्या इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये उपयोग कुठे होतो? चला कॅपॅसिटरचे उपयोग आणि थोडा सराव करून आजचा विषय संपूया. हे कॅपॅसिटर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीकडे आहेत. पंख्याला आणि मोटरला सुरुवातीचा टॉर्क देण्यासाठी, आपल्या मोबाईल चार्जरमध्ये AC करंटला शुद्ध करून DC बनवण्यासाठी, इन्व्हर्टर आणि UPSमध्ये ऊर्जा साठवण्यासाठी आणि TV मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये टायमिंग आणि ट्युनिंगसाठी याचं काम आहेच. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एका नजरेत उजळणी करूया. हा बघा आपला आजच्या अभ्यासाचा माइंड मॅप. कॅपॅसिटर म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, तो चार्ज डिस्चार्ज कसा होतो, त्याची महत्त्वाची सूत्र कोणती आणि त्याची एककं कोणती, सगळं काही यात आहे. आता तुमची पाळी. हे सगळं किती समजलंय हे तपासायची वेळ आली आहे. इथे मी 5 सोपे प्रश्न दिले आहेत. थोडा वेळ थांबा आणि मनातल्या मनात यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. बघा येतात का? आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की डिस्चार्ज होताना ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर पडते, म्हणजे ती वाया जाते. मग विचार करा, भविष्यात असं काही तंत्रज्ञान येऊ शकेल का की ही वाया जाणारी उष्णता ऊर्जा आपण कोणत्यातरी चांगल्या कामासाठी वापरू शकू? विचार नक्की करा. चला तर मग आजच्या वर्गात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत रहा.